नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. मनोज जारंगे पाटील यांनी या संबंधात राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिलेली होती. 40 दिवसात या संबंधातला आदेश आला नाही तर आपण पुन्हा आंदोलनाला सुरुवात करणार असं त्यांनी स्वच्छपणे सांगितलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे 40 दिवसांमध्ये शेकडो किंवा हजारो गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर केलेली आहे. आज एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन जाहीर केलं की मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आता प्रश्न असा झालेला आहे की मराठा समाजाला आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा सोडवायचा कसा. कारण त्याच्यामध्ये मनोज जारंगे पाटील यांची जी भूमिका आहे ही अण्णा हजारेंसारखी दिसते. अण्णा हजारेंसारखी एवढ्यासाठीच की जनलोकपाल आंदोलन जे काही होतं त्या आंदोलनामध्ये जनलोकपालाचा किंवा लोकपालाचा जो कायदा आहे केंद्र सरकारचा तो मीच बनवणार आणि तोच कायदा संसदेने पास करावा असा आग्रह अण्णा हजारेंनी दिला ठरलेला होता. म्हणजे अण्णा हजारे हे जणू काही संसद बाह्य सत्ता केंद्र बनलं होतं आणि हे भान त्यावेळेला अण्णा हजारेंना साथ देणाऱ्या भल्या भल्या लोकांना राहिलेलं नव्हतं. कायदा कोणी करायचा, कसा करायचा, त्याची प्रक्रिया काय ही राज्यघटनेमध्ये नमूद केलेली आहे आणि त्यानुसार कायदा करण्याचा हक्क संसदेचा आहे आणि संसदेमध्ये चर्चा करूनच कायदे होणार. सगळेच राजकारणी भ्रष्ट आहेत आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचा त्यांनी केलेले कायदेच चुकीचे असतील अशी भूमिका घेणं ही अतिशय उफराटी भूमिका आहे आणि संविधानाच्या विरोधात जाणारी आहे. याचं भान त्यावेळेला अण्णा हजारेंनाही नव्हतं आणि अण्णा हजारेंना जे पेटवत होते, अण्णा हजारेंना जे मदत करत होते, अण्णा हजारेंचा जे काही प्रचार करत होते आणि त्या आंदोलनाला जी कोणती गती देण्याचा प्रयत्न करणारे जे लोक होते ते आता सत्तेवर आले. परंतु तरी सुद्धा जनलोकपाल या विषयावरती अण्णा हजारे तोंड उघडायला तयार नाही आहे. याचं कारण असं आहे की जे काही हे सरकार जे असतं ना, सरकारची जी काही आणि घटनात्मक अधिकार जे सरकारचे असतात त्याला कोणतंही जन आंदोलन आव्हान देऊ शकत नाही. परंतु ही बाब अण्णा हजारेंनी जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं होतं त्याकडे आणि त्यांना पेटवणारे जे लोक होते ते सगळ्यांनाच माहिती ते भाजपचे लोक होते. यांनी तो उचलून धरलं आणि त्यातून घडलं एवढंच की काँग्रेसचं सरकार गेलं, भाजपचं सरकार आलं, पण तो अण्णा हजारे पूर्णपणे अडगळीत पडले. त्याचं कारण मी आता म्हटलं तेच की जे काही घटनात्मक अधिकार जे आहेत सरकारचे त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन कोणतंही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला म्हणजे तो 2021 साली 5 मे 2021 साली जो निर्णय दिला त्याच्यामध्ये मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे मान्य करायला सुप्रीम कोर्टाने स्वच्छ नकार दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता त्या निकालाचं पुनर्विचार करावा म्हणून आपण महाराष्ट्र सरकारने याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेवरती अजून काही निर्णय झालेला नाही किंवा सुनावणीही झालेली नाही. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिकडे गेले होते दिल्लीला, त्यांनी हा प्रयत्न केला की ही सुनावणी जी आहे पुनर्विचाराची म्हणजे सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा हे जी याचिका दाखल केलेली आहे त्याची सुनावणी सुरू व्हावी असा त्यांनी आग्रह धरलेला आहे. म्हणजे बघा, एकीकडे ते असं सांगतात, मुख्यमंत्री असं सांगतात की शिवरायांची मी शपथ घेतो आणि या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मी संकल्प जाहीर करतो. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली. परंतु त्यांना कुठे जायला लागलंय, त्यांचा प्रयत्न आज आहे की आधी ते न्यायालयात जाऊन काहीतरी त्याची तोडगा म्हणजे न्यायालयानेच तो निर्णय दिला तरच ते होऊ शकतं, अन्यथा नाही. आता न्यायालयाने हा सगळा अभ्यास करून, कारण त्याचं कारणच असं आहे की आपल्याकडे कोणत्या जातीला हे मिळत नसतात सवलती, आपल्याकडे असे वर्ग केलेले आहेत. भारतीय म्हणजे राज्यघटनेने काय केलेलं आहे की अमुक एक जात आहे आणि तिला हे सवलत दिली पाहिजे तर त्याचं ती कोणती द्यायची असं नाही आहे.
तर त्याच्यामध्ये 3-4 गट आहेत. एक गट आहे तो म्हणजे शेड्यूल कास्टचा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्यानंतर अन्य मागासवर्गीय, असे 3 गट आहेत. याच्यामध्ये समजा कोणत्याही एखाद्या समूहाचा समावेश करायचा तर त्याच्यासाठी एक निश्चित अशी कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेच्या आधारेच तो निर्णय होऊ शकतो. ही प्रक्रिया समजा म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीत असेल किंवा गुज्जर असेल, अनेकांच्या मागण्या आहेत. आम्हाला राखीव जागांना आम्हाला ओबीसीमध्ये समावेश करावा, कोणाची मागणी अशी आहे की आमचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करावा, कोणाला अनुसूचित जमातींमध्ये समावेश हवा आहे. या अशा मागण्या आहेत. त्या मागण्यांचा विचार करायचा झाला तर त्या मागण्यांचा विचार करणं किंवा त्या मागण्यांची तड कशी लावता येईल तर त्याच्यासाठी एक प्रक्रिया कायद्यामध्ये आहे आणि त्याचं पालन करूनच आपल्याला अशा प्रकारचे निर्णय घेता येतील. आणि हे निर्णय जे आहेत हे न्यायालयामध्ये त्याला आव्हानही देता येतं किंवा आणि न्यायालय ते आव्हान म्हणजे आणि ते न्यायालयाच्या कसोटीवरती म्हणजे कायद्याच्या कसोटीवरती उतरले पाहिजेत. अशी प्रक्रिया भारतीय राज्यघटनेत आहे. आता ही राज्यघटनेतली प्रक्रियाच नाकारायची आणि आम्ही मागास आहोत आणि आम्हाला हे मिळालंच पाहिजे, त्या ते आरक्षण मिळालं पाहिजे आणि मग तुम्ही आणि ते टिकाऊ पाहिजे, अशा प्रकारची मागणी करणं हे आणि त्या मागणीला अशा हे मुळी एक म्हणजे मी म्हणतोय ती मागणी मान्य करा असं जेव्हा असतं ना तेव्हा आपण एक संसद बाह्य सत्ता केंद्र बनण्याकडे आपली वाटचाल सुरू झालेली असते. आणि अशा प्रकारचं जे आहे म्हणजे ही अशा प्रकारची कोणत्या आंदोलनाची वाटचाल सुरू झाली तर काय होतं ते आपण अण्णा हजारेंच्या उदाहरणावरून पाहिलं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय अशा 3 वर्गांमध्ये कोणता समाज कसा बसतो याची कसा बसतो आणि तो बस किंवा त्या 3 वर्गांमध्ये कोणत्या समाजाचा समावेश करायचा आणि तो कसा करायचा याच्या काही प्रक्रिया आहेत. या प्रक्रिया झाल्यानंतरच त्यांचा तसा समावेश होऊ शकतो. आणि समजा असा समावेश झाला आणि एखाद्याला वाटलं की हा समावेश गैर आहे तर एखादा माणूस या संबंधामध्ये न्यायालयात दाद मागू शकतो आणि न्यायालयाचा निर्णय न्यायालयाला त्यावरती निर्णय देणं भाग आहे. आणि हीच गोष्ट मराठा समाजाबाबत घडलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायला कोणत्याच सरकारचा विरोध नव्हता. आपले हे जे आहेत पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा निर्णय घेण्यात आला. मात्र त्या निर्णयाला केतन तिरडोकर नावाच्या एका गृहस्थाने मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आणि तो निर्णय रद्द झाला. दुसरा निर्णय जो मराठा आरक्षणाचा आहे हा यांनी घेतला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा घेण्यात आला आणि त्या निर्णयाला आपले जे गुणरत्न सदावर्ते जे आहेत आणि जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला. त्या निर्णयाचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्या याचिकेची सुनावणी अजून सुरू झालेली नाही. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल किंवा आरक्षण मिळवायचं असेल तर ही जी आपण पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. याचं कारण असं की 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये म्हणजे जेव्हा फडणवीस सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला त्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. 2 गोष्टी नमूद केल्या आहेत. एक, इंदिरा साहनी खटल्यामध्ये एकंदर आरक्षणाची जी मर्यादा आहे म्हणजे किती आरक्षण असावं तर ती मर्यादा एकंदर 50% पुढे जाता कामा नये. हा जो निर्णय आहे हा योग्य असल्याचा निर्वाळा न्यायाधीशांनी दिला. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं म्हणजे दुसरा मुद्दा त्यातला असा तोही महत्वाचा आहे की मराठा समाज सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही असं स्पष्टपणे त्या निकालपत्रात नमूद केलेलं आहे. मनोज जारंगे पाटील अशा प्रकारे मांडणी करतायत की तो निर्णय रद्द झाला कुठचा फडणवीस सरकारचा. याचं कारण असं होतं की तो 50%ची मर्यादा पार करणारा होता. त्याची गरज नाही, आम्हाला 50%मध्येच आरक्षण हवं आहे अशी मागणी ते करतायत. म्हणजे काय, तो ओबीसी गटामध्ये मराठ्यांचा समावेश व्हावा अशी थोडक्यात मनोज जारंगे पाटील यांची मागणी आहे. आता ही मागणी म्हणजे त्यांची अशी समजूत आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो 50%ची मर्यादा ओलांडली जात होती म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं अशी त्यांची समजूत दिसते. पण तसं नाही आहे. तो एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की तो सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला नाही. हा त्याच्यातला दुसराही मुद्दा आहे. तेव्हा आता समजा निर्णय घ्यायचा झाला
तर प्रामुख्याने आता आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचाराची याचिका दाखल केलेलीच आहे. तर त्याचा म्हणजे पुनर्विचाराची याचिका म्हणजे काय, तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाचा फेरविचार करायचा आहे. जरा अवघड आहे, परंतु तरी आपण असं म्हणूया, तरी आपण चांगले समजा वकील दिले, चांगली बाजू मांडली, तर आपल्याला अनुकूल निकाल दाखवू शकतो. ही गोष्ट खरीच आहे. मुद्दा त्यातला असा आहे की ही याचिका निकालात निघाल्याशिवाय सरकारला मराठा आरक्षणासंबंधात कोणताही निर्णय घेणं अडचणीचं ठरेल. कारण समजा असा निर्णय घेतला तर गुणरत्न सदावर्ते तर पुन्हा जातीलच ना हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात निर्णय द्यायला, दाद मागायला. त्यांना तुम्ही रोखू शकत नाही यापासून. आणि गुणरत्न सदावर्ते नसतील तर आणखीन कोणीतरी असेल. अशी काही गरज नाही. कोणताही समान भारतीय नागरिक तिकडे जाऊन आव्हान देऊ शकतो. त्यामुळे हा जो आहे प्रकार, त्यामुळे मी असं म्हटलं की भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक संस्थांचे, मग सरकार असेल, त्यानंतर न्यायपालिका असेल, यांचे जे अधिकार आहेत त्याला आव्हान देणारं कोणतेही जन आंदोलन यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणजे असं होतं की, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं. अण्णा हजारेंनी जनलोकपाल विधेयकाची जी मागणी केली, जनलोकपाल विधेयक तो कायदा करा, तेव्हा अण्णा हजारेंनी असा आग्रह धरला की आम्ही जो कायद्याचा मसुदा केलेला आहे तोच मसुदा संसदेने मान्य करावा. असं नाही होऊ शकत. कारण कायदे मंडळ काय आहे, त्याची कामं काय आहेत, म्हणजे तरी सुद्धा त्यावेळेच्या सरकारने यांना खूपच हे दिलं की ओके, या कमिटीमध्ये तुम्ही या, तुमचे काही सदस्य असतील, आमचे काही सदस्य असतील, हा कमिटीचा रिपोर्ट आहे, हा संसदेच्या कमिटीकडे जाईल आणि मग संसद कायदा पास करेल. अण्णा हजारे तसं नाही, आम्हाला नाही जाणणार, तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी सगळे भ्रष्ट आहेत आणि त्यामुळे आपल्याला वाचवणारेच कायदे ते बनवत असतात आणि त्यामुळे आम्ही म्हणतोय तोच कायदा मान्य करा. असं नाही होऊ शकत म्हणजे संविधानाच्या चौकटीत. आणि हे अण्णांना त्यावेळेला कळत नव्हतं, अण्णांना कळू दिलं जात नव्हतं आणि त्यासाठी भाजप आणि संघाचे लोक अविश्रांत मेहनत घेत होते आणि त्या प्रकारचं एक वातावरण तापवण्यात आलं. वास्तवात काय घडलं, आज अण्णा अडगळीत पडले. ते जनलोकपाल विधेयक जे काही कायदा पास केला त्यानुसार काय होतंय का, याचा काहीही संबंध उरलेला नाही. याचं कारणच असं आहे की आपण हे जे आव्हान आहे ना, म्हणजे जो घटनात्मक अधिकार आहे ना, त्याला आव्हान नाही देता येत. कारण ती मागणी कधी टिकू शकत नाही. आता जारंगे पाटलांचं पण म्हणणं असंच आहे ना की तुमच्या समितीचा अहवाल काही असो, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते आम्हाला, ते काय कसं मिळणार ते सांगा आणि तो कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं आरक्षण आम्हाला द्या, असा त्यांचा एक त्याला आग्रह आहे. त्यांची भूमिका प्रामाणिक आहे, त्यांची जी बांधिलकी आहे ती अतिशय बावनकशी आहे, ती अस्सल आहे. त्यांना खरोखर मराठा समाजातील जे दारिद्र्य आणि म्हणजे तरुणांची जी भवितव्याची जी चिंता आहे ती अतिशय 100% म्हणजे अस्सल आहे, याबद्दल काहीच वाद नाही. आणि त्यासाठी त्यांनी आपले प्राणपणाला लावलेले आहेत, ही गोष्ट खरी आहे आणि त्यांना यश मिळावं अशी माझीही प्रार्थना आहे. परंतु मुद्दा असा आहे की हे जे राज्य जे चालतं, सरकार जे चालतं, ते घटनेच्या आधारे चालतं आणि या घटनेच्या मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचा हे केल्याशिवाय, म्हणजे त्याचं पालन केल्याशिवाय आणि घटनातल्या चौकटींचे जे काही प्रक्रिया आहेत त्यांचं पालन केल्याशिवाय कोणालाही कायद्याच्या किंवा घटनेच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देता येणं अवघड आहे. अवघडच नाही तर अशक्य आहे. आणि मग त्यासाठी काय करायला लागेल, तर त्यासाठी एकतर पहिली गोष्ट म्हणजे हा जो निर्णय त्याची वाट बघायला लागेल ना, रिव्ह्यू पिटिशन दाखल केलंय त्याची, तर त्याला तुम्ही अशी कशी मुदत घालू शकता की 40 दिवसाची मुदत आहे, 50 दिवसाची मुदत आहे, 6 महिन्याची मुदत आहे, असं नाही देता येत. कारण न्यायालयाचा अधिकार आहे केव्हा कोणतं पिटिशन, तुम्ही न्यायालयाला आपण विनंती करू शकतो, आग्रह धरू शकतो, परंतु असं नाही सांगू शकत उद्याच्या उद्याच आमची हे घ्या, सुनावणी करा आणि त्याच्यावरती निर्णय द्या आणि मग तो निर्णय समजा आमच्या विरोधात गेला तर आम्ही पुन्हा दुसरा कायदा, असं नाही करता येत. असा हा अट्टाग्रह झाला. अशा मार्गाने नाही आरक्षण मिळू शकत. तेव्हा ते मिळवायचं असेल तर नेमकं काय करायचं याच्यावरती खरं तर नीट चर्चा व्हायला हवी. या घटनेच्या चौकटीमध्येच आपल्याला आरक्षण, म्हणजे घटनेच्या आणि कायद्याच्या कसोटीला उतरणारं कायमस्वरूपी आरक्षण कसं मिळायला पाहिजे याच्यावरती खरं तर चर्चा व्हायला पाहिजे. मराठा समाज मागासलेला आहे की नाही याच्यावरती चर्चा करण्याची गरज नाही आहे. तो मागासलेला आहे आपण मान्य केलं. मुद्दा असा आहे ते घटनेच्या चौकटीत आपण काय, म्हणजे टिकणार आरक्षण आपण कसं देऊ शकतो, हा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती फारशी चर्चा होताना दिसत नाही.
आता हा झाला त्याच्यातला एक कायद्याचा किंवा याचा म्हणजे ज्याला असं आपण म्हणू की एक तांत्रिक भागाची मी थोडीशी फार चर्चा केली. परंतु याच्या भोवती असलेलं राजकारण काय आहे हे पण आपण जरा जाणून घेतलं पाहिजे. हे जे राजकारण आहे साधारणपणे म्हणजे आपल्याला हे तर माहितीच आहे की 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकार झाला तेव्हापासून जवळपास 1990 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावरती मराठा समाजाचं वर्चस्व राहिलेलं आहे, मुख्यमंत्री कोणीही असो. आणि या मराठा समाज अर्थातच म्हणजे बहुसंख्येनेही आहे आणि मी काही त्या समाजाकडे विलन म्हणून बघत नाहीये. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की तो मराठा समाजाच्या हातात होतो. याच काळामध्ये महाराष्ट्राची अतिशय वेगाने प्रगती झाली. आणि आपण जर का बघितलं ह्या UP, बिहार हाच काळ समजा धरला तर ते खूपच मागासलेले राहिलेले आहेत. याचं कारण एक महत्वाचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ज्याला अब्राह्मणांचं किंवा ब्राह्मणेतरांचं सरकार आल्यामुळे त्याने इकडच्या औद्योगिक विकासाला आणि कृषी औद्योगिक विकासाला गती दिली आणि त्यामधून महाराष्ट्राची मोठीच म्हणजे ज्याला आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक पायाभरणी जी आहे ती या काळातच प्रामुख्याने झाली. आणि त्याचं श्रेय म्हणजे बरंचसं श्रेय हे अर्थातच यशवंतराव चव्हाण यांना जातं. आणि म्हणूनच आपण त्यांना की याला आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांमध्ये त्यांची गणना होते, याबद्दल वादच नाही. तर ही जी जडणघडण झाली त्याच्यामधून आणि या सर्व काळामध्ये आपल्याला असं दिसतं की 1960 ते 1990 या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरती काँग्रेसचं वर्चस्व होतं. काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे असे आलटून पालटून किंवा एकत्रपणे बाय अँड लार्ज म्हणजे ढोबळपणाने महाराष्ट्राच्या राजकारणावरती या 2 पक्षांचं वर्चस्व होतं. आणि या वर्चस्वाला हादरा द्यायचा याची नीट ज्याला असं व्यूहरचना आहे ती कोणी केली तर ही व्यूहरचना केली भारतीय जनता पक्षाने. आणि त्यावेळेला त्यांनी माधव नावाचं समीकरण मांडलं. माधव म्हणजे काय तर माळी, धनगर, वंजारी हे 3 समूह एकत्र आणायचे. या 3 समूहातले नेते पुढे करायचे. या 3 समूहाच्या द्वारे जो ओबीसी समाज आहे याची एक मोठ बांधायची आणि त्याच्यामधून काँग्रेसच्या वर्चस्वाला श द्यायचा अशी ती मांडणी होती. आणि त्यालाही यश मिळालंच. म्हणजे 90च्या दशकानंतर तुम्हाला दिलं की 90 पासूनच काँग्रेसचं वर्चस्व आहे ते ढासळायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामधूनच मग पुढे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि त्यानंतर आपल्याला दिसतं की 90 नंतर महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचं सरकारच नाही आहे. सतत कोणत्या तरी युतींचं सरकार आहे. एक तर काँग्रेस राष्ट्रवादी यांची युती असेल किंवा शिवसेना भाजप यांची युती असेल किंवा अलीकडे जे झालं होतं ते असेल किंवा आजही आता आपल्याकडे जे तिघांचं सरकार आहे. शिंदे सेना यांची राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि देवेंद्र फडणवीस यांची असं 3 पक्षांचं सरकार आहे. त्याच्या अगोदर 2, 3, 4 असं. त्यामुळे जेव्हापासून मराठ्यांचं या राजकारणावरचं वर्चस्व संपलं म्हणजे साधारणपणे बेंचमार्क दराचं झालं तर 1990चं आहे. तर त्या वर्चस्वाला जो धक्का बसला तिकडे आणि त्या ज्या शक्ती आहेत याच शक्ती आता मराठा आरक्षणाच्या मध्ये या करणाऱ्या दिसतात. काय कोलदांड्या घालताना दिसतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपले हे गुणरत्न सदावर्ते. गुणरत्न सदावर्ते हे तर राजकीय दृष्ट्या तर सक्रिय आहेतच. कारण त्यांनी त्या एसटी कामगारांच्या संपामध्ये शरद पवारांच्या घरी लोकांना पाठवलं त्या घरावरती चप्पल फेकायला किंवा आणखीन काहीतरी करायला. हे तर आपलं उघडच आहे. म्हणजे याच्यात काहीच लपवण्यासारखं नाही किंवा कुठचीच आतली बातमी नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच याचं जे आहे महात्मा गांधींचा जो खुनी नथुराम गोडसे याचं कोडकौतुक करत असतात, याची स्तुती करत असतात. याच्यावरून गुणरत्न सदावर्ते यांचा जो वैचारिक कल आहे किंवा वैचारिक भूमिका आहे ही सेना भाजप आणि त्यातही म्हणजे शिंदे सेना आणि भाजप यांच्याकडे वळलेली आहे, यांच्याकडे झुकलेली आहे हेही स्पष्ट आहे. त्यामुळे म्हणजे मनोहर राजरंगे पाटलांनी जे ऐतिहासिक भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी असं बजावलेलं होतं उपमुख्यमंत्र्यांना की याला आवरा. म्हणजे त्यांचं हे होतं मी त्यांनी सांगितलं एका उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे त्यांच्या भाषणात त्यांनी नावं नाही घेतली
पण असं सूचित केलेलं होतं की एका उपमुख्यमंत्र्याने त्या सदावर्तींना आवरावं, तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या यांना आवरावं, कोणाला छगन भुजबळांना आवरावं, अशी सरळ तरी ही केलेली होती. म्हणजे त्या ऐतिहासिक भाषणातच ते असं म्हणालेले होते. अशा परिस्थितीमध्ये आपण आता अशा टप्प्यावरती आलो की हा जो आरक्षणाचा जो तिढा आहे, तर त्याच्यामध्ये खरं तर अशा प्रकारची म्हणजे कुठचंही संसदबाह्य केंद्र, सत्ता केंद्र अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. माझी केवळ समाजामध्ये शक्ती आहे म्हणून हा निर्णय होईल असं होऊ शकत नाही. कारण सरकार जे असतं हे सरकार संविधानाच्या चौकटीतच कारभार करू शकतं. तेव्हा या आंदोलनातून म्हणजे आता ते आंदोलन म्हणजे आज समजा महाराष्ट्रातली तुम्ही परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये आज काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रात असं आहे की महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट किंवा अनुसूचित जातींसाठी 13% आरक्षण आहे आणि या अनुसूचित जातींची संख्या आहे 59. अनुसूचित जमातींसाठी म्हणजे शेड्यूल ट्राईबसाठी 7% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये 47 समूह आहेत. ओबीसी किंवा अन्य मागासवर्गीय जे म्हणतो आपण त्यांच्यासाठी 19% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये 346 जाती आहेत असं राज्य सरकारच्या त्या वेबसाईटवरतीच आहे. आणि मग त्याच्याशिवाय विशेष मागास प्रवर्ग त्याच्यामध्ये 2% जागा आहेत, त्याच्यामध्ये 7 जाती आहेत, विमुक्त जाती आहेत त्याच्यामध्ये 3% जागा आहेत, त्यांच्यामध्ये 14 विमुक्त जातींसाठी 3% जागा आहेत आणि 37 भटक्या जमातींसाठी 2.5% जागा आहेत, धनगरांसाठी 3.5% आहेत, वंजारांसाठी 2% आहेत. आता मनोज जारंगे पाटील यांची मागणी मान्य करायची झाली तर ओबीसीमधले म्हणजे ज्या 346 जाती आहेत त्याच्यामध्ये मराठ्यांचा समावेश करायला लागेल आणि या सगळ्या जातींना मिळून फक्त 19% आरक्षण असेल. जरी जारंगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं तरी सुद्धा मराठ्यांना आरक्षणामध्ये तो वाटेकरी किती आहेत बघा. 346 जाती ऑलरेडी आत्ता आहेत, 346 त्याच्यामध्ये मराठ्यांचं भर पडेल आणि या सगळ्यांना मिळून फक्त 19% आरक्षण मिळणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना काही सरकारी नोकऱ्या मिळण्याची शक्यता नाही आहे. मुद्दाच आहे मनोज जारंगे पाटील ते म्हणत असतात की प्रत्येक व्यवसायानुसार जाती झाल्या त्यामुळे मराठ्यांचा व्यवसाय तर काय शेती करणं होता. अतिशय म्हणजे शेतीचे जी दुरवस्था आहे, शेतीच्या म्हणजे आपल्याकडे शेतकऱ्याची जी दुरवस्था आहे तो मुद्दा बाजूला ठेवून आपण समजा फक्त या राखीव आणि त्या राखीव जागांचं मी म्हटलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 कोटी शेतकरी असतील म्हणजे खातेधारक आणि बाकीचे ते 1 कोटीच खातेधारक आहेत. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त संख्या कारण महाराष्ट्रातली साधारण मतदारांची संख्या साधारणपणे 18 ते 20 कोटी आहे आणि याच्यामध्ये 1 कोटी हे समजा शेतकरी असतील तर बाकीचे जे लोक आहेत समूह आहेत तर त्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये राखीव जागांमध्ये मी आता म्हटलं की 19% राखीव जागा आणि त्याच्यामध्ये मराठा धरून होणार 347 जाती आणि या सगळ्या त्या 347 जातींमध्ये या 19% किती वाटा मिळवायचा याच्यासाठी स्पर्धा होणार आणि हे म्हणजे याच्यामध्ये कोणाचा फार फायदा होण्याची शक्यताही नाही आहे. कारण एक तर आपल्याकडे आत्ताच कंत्राटी म्हणजे पोलीसही कंत्राटावरती नेमले जातात तर इतर त्यांचं तो गोष्टच सोडा इतर कर्मचाऱ्यांची. त्यामुळे याही जागा कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या प्रकारचं आणि ही वाढणं म्हणजे असा तणाव वाढणं आणि त्याचे काही परिणाम दिसायला लागलेत. म्हणजे हा गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती आता काल परवा हल्ला झाला असं सकाळमधल्या बातमीमध्ये मी वाचलं. तर हे हळूहळू वाढेल आणि याच्यामधून तेढ वाढेल आणि खरोखर परिस्थिती म्हणजे हाताबाहेर जाईल असं मला नाही वाटत. परंतु ज्याला असं म्हणतात ना की वातावरण एकंदर म्हणजे ढवळून म्हणण्यापेक्षाही असं दूषित होईल आणि तसं होऊ नये. आणि मनोज जारंगे पाटलांना ची जी काही मागणी आहे त्यांच्या ज्या काही मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी अक्षरशः प्राण पडायला लावलेले आहेत या समाजासाठी आणि त्यांना यश मिळावं अशी मी प्रार्थना करतो. परंतु हे यश आपल्याला संविधानाच्या चौकटी आणि संविधानाच्या आणि कायद्याच्या प्रक्रिया पार केल्यानंतरच मिळणार आहे. हे सर्वांनी ध्यानात घ्यावं एवढीच. धन्यवाद. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. हिंदी जर्नल या चॅनलला सबस्क्राईबही करा आणि या कार्यक्रमाला आणि याला लाईकही करा, शेअरही करा. अनेक लोकांपर्यंत हा कार्यक्रम जाण्याची गरज आहे. धन्यवाद.